स्वामी समर्थ. नमस्कार. मकर राशीच्या जातकानं गुरुजींनी तुमच्या कुंडलीचा आणि शनीच्या बदलत्या चालीचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून एक विशेष भविष्यवाणी वर्तवली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी केवळ संघर्षाचा नाही तर तुमच्या आयुष्यातील एका सुवर्ण युगाच्या सुरुवातीचा काळ आहे. मकर राशीच्या जातकानं गुरुजी म्हणतात की गेल्या अनेक काळापासून तुम्ही ज्या संकटाशी लढत होतात, ज्या अपमानाचा घोट तुम्ही प्राशन केलात, त्या सर्वांचा हिशोब आता चुकता होणार आहे. ही वेळ अशा एका महाभारताची आहे जिथे सत्याचा विजय निश्चित आहे. शनिदेव आता तुमच्या कष्टाचे चीज करण्यासाठी सज्ज झालेत. तुमच्या आयुष्यात जे काही भूकंप येणार आहे ते तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या जुन्या आणि कुजलेल्या गोष्टींना मुळासकट उपटून टाकण्यासाठी येणार आहेत. तुमच्या वास्तूत आणि ऊर्जेमध्ये होणारे बदल तुम्हाला एका मोठ्या यशाची आणि दैवी संरक्षणाची चाहूल देत आहेत. मकर राशीच्या जातकानो, लक्षात ठेवा, काळ बदलतोय. नशिबाचे चक्र आता तुमच्या बाजूने फिरू लागतील. गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील अशा 6 अद्भुत आणि सकारात्मक परिवर्तनाविषयी आहेत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. जरी सुरुवातीला काही धक्के बसले तरी त्यामागे स्वामीचा एक मोठा आणि शुभ संकेत असा दडलेला आहे. हा काळ तुमच्या संयमाचा अंत पाहणारा असला तरी शेवट स्वामीच्या हातातील महाविजयानेच होईल. आणि या कठीण वाटणाऱ्या प्रवासात स्वामी तुम्हाला कसे वाचवणार आहात आणि 28 फेब्रुवारी नंतर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडणार आहे हे गुपित जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे अनिवार्य आहे. आणि शेवटचा जो भाग आहे तो पाहिल्याशिवाय तुमच्या विजयाचा मार्ग प्रशस्त होणार नाही. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात कर्माचा एक विस्फोट असा होणार आहे जो तुमच्या संयमाची अंतिम परीक्षा घेईल. कारण मकर राशीचा स्वामी शनी असून तो न्यायाचा देव मानला जातो. गुरुजी म्हणतात की तुम्ही भूतकाळात केलेल्या काही चुका किंवा ज्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केले होते त्या आता एका आव्हानाच्या रूपात तुमच्या समोर उभ्या ठाकणार आहेत. एखादे जुने प्रकरण किंवा रखडलेले वाद अचानक उफाळून येईल आणि तुम्हाला असं वाटेल की सर्व काही तुमच्या हातातून निसटून चाललंय. हा काळ सामाजिक आणि मानसिक स्थिरतेला धक्का लावणारा ठरू शकतो, कारण नियती आता तुमच्या कर्माचा निवाडा करण्यासाठी सज्ज झाली. मकर राशीच्या जातकानं गुरुजीच्या मते तर हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील कुरुक्षेत्र आहे. तुमच्या घरात किंवा कार्यक्षेत्रात अचानक अशा काही घडामोडी घडतील आणि ज्यामुळे तुम्हाला एकाकी वाटू लागेल. तुमच्या जवळच्याच काही व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल मत्सर निर्माण होऊ शकतो. ते तुमच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्नही करू शकतात. रात्रीच्या वेळी जाणवणारी अस्वस्थता आणि भविष्याबद्दलची चिंता तुम्हाला सतावू शकते. गुरुजीने वर्तवलेली ही भविष्यवाणी स्पष्टपणे सांगते की फेब्रुवारीचे हे शेवटचे दिवस तुमच्यासाठी एका मानसिक युद्धासारखे असू शकतात. पण घाबरून जाऊ नका, कारण या वादळामागे शनी देवाचा एक अत्यंत शुभ आणि सकारात्मक हेतू दडलेला आहे जो तुम्हाला पुढे समजेलच. मकर राशीच्या जातकानं या संघर्षाच्या ढगामध्ये एक सुवर्ण संधी दडलेली आहे. गुरुजी म्हणतात की हे संकट तुमच्या आयुष्यातील खोट्या माणसांना व कचऱ्यासारख्या विचारांना कायमचे दूर करण्यासाठी आलंय. जसे सोने आगीत तावून सलाखून निघल्यावर अधिक चमकते, तसे तुमच्या कर्माच्या हिशोबानंतर तुमचे व्यक्तिमत्व अधिक उफाळून निघणार आहे. जे लोक या काळात स्वामीच्या नामात राहतील त्यांना या संकटाचे रूपांतर मोठ्या संधीत होताना दिसेल. तुमची वर्षानुवर्षीची एखादी पीडा या निमित्ताने कायमची नष्ट होईल आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला एक अत्यंत आनंदाची बातमीही मिळेल जी तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. गुरुजींनी मकर राशीच्या जातकांसाठी वर्तवलेल्या भविष्यवाणीतील पुढील रहस्ये अधिक गडद आणि तितकीच महत्त्वाची आहेत. आता पुढे जे मी सांगणार आहे ते तुमच्या नात्यांमधील विष आणि तुमच्या आर्थिक स्थितीवर होणारा आघात याबद्दलचे एक धक्कादायक सत्य आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत भयानक संकेत दिला आहे की तुमच्या घरात किंवा तुमच्या अतिशय जवळ वावरणारी एक व्यक्ती तुमच्या विनाशाचे छुपे कारस्थान रचत आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही संकटात साथ दिली, जिच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, तीच व्यक्ती आता शकुनीची भूमिका वठवत आहे. फेब्रुवारी संपण्यापूर्वी या व्यक्तीचा खरा आणि क्रूर चेहरा तुमच्या समोर येईल. हा विश्वासघात केवळ शब्दांचा नसेल, तर तो तुमच्या मालमत्तेवर किंवा हक्काच्या पैशांवर घाला घालणारा असेल. तुमच्याच जवळच्या वर्तुळात पेटलेले हे कौटुंबिक महाभारत तुम्हाला मानसिकरित्या तोडण्याचा प्रयत्न करेल. पण सावध रहा, कारण हा काळ तुम्हाला कोणावर विश्वास ठेवावा हे शिकवण्यासाठी आला आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते संकटे कधीही एकटी येत नाहीत. या नात्यांमधील संघर्षासोबतच तुमच्या आर्थिक स्थितीवर शनीची वक्रदृष्टी पडणार आहे.
अचानक उद्भवलेला एखादा मोठा खर्च किंवा व्यवसायातील एखादी अनपेक्षित अडचण तुमचा आर्थिक कणा मोडून टाकू शकते. एखादी सुरक्षित वाटणारी गुंतवणूक अचानक धोक्यात येईल आणि तुम्हाला आर्थिक विवंचनेत टाकेल. गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी स्पष्ट सांगते की तुमच्या प्रगतीवर कोणाची तरी अत्यंत वाईट नजर पडली आहे. हा आर्थिक भूकंप तुम्हाला शून्यावर आणण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमच्या मनात भविष्याबद्दल मोठी भीती निर्माण होईल. मात्र मकर राशीच्या जातकांनो, या घनघोर अंधारात एक आशेचा किरणही दडलेला आहे. गुरुजी म्हणतात की ही सर्व उलथापालथ तुमच्या आयुष्यातील खोट्या गोष्टींना बाहेर काढण्यासाठी होत आहे. जेव्हा तुमचा आर्थिक डोलारा हलतो तेव्हाच तुम्हाला कळते की तुमचे खरे हितचिंतक कोण आहेत. हे संकट तुम्हाला अधिक कणखर आणि व्यवहारी बनवण्यासाठी आले आहे. जे लोक या काळात डगमगणार नाहीत त्यांना येणाऱ्या काळात उत्पन्नाचे नवीन आणि कायमस्वरूपी मार्ग सापडतील. शनिदेव जरी कठोर असले तरी ते तुमच्या कष्टाचा एकही पैसा वाया जाऊ देणार नाहीत. फक्त तुम्हाला या काळात संयम आणि नीतिमत्ता सोडायची नाही. मकर राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थांचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्दच तुम्हाला वाचवू शकतात. आता पुढे जे मी सांगणार आहे ते तुमच्या आरोग्याबद्दल आणि करिअरबद्दलचे असे एक रहस्य आहे जे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. तुमच्या शरीरावर होणारा अदृश्य ऊर्जेचा परिणाम आणि कार्यक्षेत्रात होणारा अनपेक्षित बदल तुमच्या अस्तित्वाची लढाई अधिक तीव्र करणार आहे. ही माहिती अर्ध्यावर सोडून जाणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला मूकसंमती देण्यासारखे आहे. या संकटातून सुटण्याचा दिव्य मार्ग जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे सत्य शेवटपर्यंत समजून घेणे अनिवार्य आहे. शेवटचा टप्पा पाहिल्याशिवाय तुमची ही अग्निपरीक्षा संपणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत गंभीर इशारा दिला आहे की फेब्रुवारीचे हे शेवटचे दिवस तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर एका अदृश्य संकटाचा विळखा घट्ट करणार आहेत. अचानक जाणवणारा शारीरिक थकवा, रात्रीची उडालेली झोप आणि मनात घर करून बसलेली अनामिक भीती ही साधी लक्षणे नाहीत. गुरुजी म्हणतात, तुमच्या कुंडलीतील शनी आणि राहूची युती तुमच्या शरीरातील ऊर्जेला शोषून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला सतत कोणाची तरी नजर लागल्याचा किंवा कोणाचे तरी दडपण असल्याचा भास होईल. हा काळ तुमच्या शारीरिक शक्तीचा नसून तुमच्या आत्मबलाचा अंत पाहणारा ठरेल, कारण हे संकट केवळ औषधांनी नाही तर स्वामींच्या दैवी कृपेनेच दूर होऊ शकते. मकर राशीच्या जातकांनो, आरोग्यासोबतच आता पुढे जे मी सांगणार आहे ते तुमच्या करिअरबद्दल आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात असा एक अनपेक्षित भूकंप येणार आहे जो तुम्हाला हादरवून सोडेल. तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात तुमच्या हक्काचे पद हिरावून घेण्याचे किंवा तुमच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. ज्या सहकाऱ्यांवर तुम्ही विश्वास टाकला तेच आता तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत असून तुम्हाला पदावरून खाली खेचण्यासाठी सज्ज झाले आहेत. गुरुजी म्हणतात, तुमच्या कष्टाचे श्रेय दुसरेच कोणीतरी लाटण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळू शकते. हे करिअरमधील महाभारत तुमच्या संयमाची अंतिम परीक्षा पाहणारे ठरेल. मात्र मकर राशीच्या जातकांनो, या भीषण संकटाच्या काळातही एक अत्यंत सकारात्मक बाब गुरुजींनी सांगितली आहे. ते म्हणतात की ही सर्व उलथापालथ तुम्हाला एका मोठ्या राजयोगाकडे नेणारी पायरी आहे. ज्याप्रमाणे सोने अग्नीत तावून सुलाखून निघाल्यावरच चकाकते, तसेच या संकटांमुळे तुमच्यातील सुप्त शक्ती जागी होईल. आरोग्याच्या या तक्रारी तुम्हाला शिस्तबद्ध जीवन जगण्यास प्रवृत्त करतील, तर करिअरमधील हा धक्का तुम्हाला स्वतःचा नवा मार्ग किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा देईल. जे लोक तुमच्या विरोधात कारस्थान रचत आहेत ते कळत नकळत तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवत आहेत. मकर राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा की शनिदेव कधीही कष्टाचे फळ नाकारत नाहीत. जर तुम्ही या काळात खचून न जाता आपले काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले तर फेब्रुवारी संपता तुम्हाला अशा एका नवीन संधीचे द्वार उघडलेले दिसेल ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. तुमच्यावरील हे संकट टळण्यासाठी स्वामी स्वतः तुमच्या करिअरची बागडोर आपल्या हातात घेणार आहेत. फक्त गरज आहे ती तुमच्या अतूट विश्वासाची. जेव्हा लोक तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतील तेव्हाच स्वामी तुमच्यासाठी विजयाचा नवा अध्याय लिहायला सुरुवात करतील. मकर राशीच्या जातकांनो, आता पुढे जे मी सांगणार आहे तो या संपूर्ण भविष्यवाणीचा सर्वात मुख्य आणि रहस्यानं भरलेला भाग आहे. या सर्व संकटांवर विजय मिळवून देणारी ती शेवटची अद्भुत घटना आणि स्वामींचा तो दिव्य मंत्र कोणता आहे ज्याने तुमचे नशीब पालटणार आहे. ही माहिती अर्ध्यावर सोडून जाणे म्हणजे विजयाच्या उंबरठ्यावरून मागे फिरण्यासारखे आहे. या महाभारताचा अंतिम निकाल
आणि त्यातून सुटण्याचा मार्ग जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे सत्य शेवटपर्यंत पाहणे अनिवार्य आहे. शेवटचा भाग पाहिल्याशिवाय तुमच्यावरील हे काळं सावट दूर होणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, आता पुढे जे मी सांगणार आहे ते या संपूर्ण महाभारताचे सर्वात महत्त्वाचे आणि रहस्यमय टोक आहे. हा भाग म्हणजे तुमच्या दुःखाचा अंत आणि एका सुवर्णकाळाची चाहूल आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीचा अंतिम टप्पा म्हणजे 28 फेब्रुवारीची ती रात्र आहे, जेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेचा नाश होणार आहे. गुरुजी म्हणतात, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत, आर्थिक विवंचना आणि शत्रूंचे वार तुम्हाला पूर्णपणे थकवून टाकतील, तेव्हाच एक अद्भुत चमत्कार घडणार आहे. तुमच्या कुंडलीतील शनिदेव आता आपली क्रूर दृष्टी काढून तुम्हाला कर्माचे शुभफळ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. अचानक तुमच्या आयुष्यात असा एक निरोप, अशी एक व्यक्ती किंवा अशी एक संधी येईल जी तुमच्या कोसळलेल्या करिअरला आणि नात्यांना पुन्हा उभारी देईल. हे महापरिवर्तन इतके अनपेक्षित असेल की जे शत्रू कालपर्यंत तुमच्या विनाशाची वाट पाहत होते तेच आता तुमच्या प्रगतीकडे बघून थक्क होतील. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते ही शेवटची घटना म्हणजे स्वामी समर्थांचा तुमच्या आयुष्यातील थेट हस्तक्षेप आहे. 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपूर्वी तुम्हाला तुमच्या घरात किंवा स्वप्नात एक असा दिव्य संकेत मिळेल जो तुमच्या मनातील सर्व भीती आणि अस्वस्थता कायमची मिटवून टाकेल. तुमच्या देव्हाऱ्यातील उजेड किंवा अचानक आलेला स्वामींचा एखादा अनुभव तुम्हाला सांगेल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. इथूनच तुमच्या महाविजयाची सुरुवात होणार असून तुमची आर्थिक स्थिती आणि आरोग्य स्वामींच्या कृपेने पूर्ववत व्हायला सुरुवात होईल. हा विजय साध्या मार्गाने मिळणार नाही. तो तुमच्या कष्टाचा आणि स्वामींवरील श्रद्धेचा विजय असेल, ज्यामध्ये तुमच्या कर्माचा सर्व जुना हिशोब चुकता होऊन तुम्हाला एक नवी आणि कोरी पाटी मिळेल. मकर राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा की हे महाभारत केवळ तुम्हाला रडवण्यासाठी नव्हते, तर तुमच्या आतील अर्जुनाला जागे करण्यासाठी होते. गुरुजींनी सांगितलेला हा अंतिम विजय केवळ अशाच लोकांना मिळेल जे शेवटपर्यंत स्वामींच्या नामात आणि विश्वासात राहिले आहेत. आता वेळ आली आहे या संकटांना पूर्णविराम देण्याची. या सर्व 5 ते 6 घटनांमधून सही सलामत बाहेर पडण्यासाठी आणि स्वामींचे संरक्षक कवच मिळवण्यासाठी तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हे गुपित आणि स्वामींचा तो विजय मंत्र जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता फक्त स्वामींच्या नामाचा जयघोष करा आणि जुन्या गोष्टी सोडून नव्या सुरुवातीसाठी सज्ज व्हा. हा विशेष उपाय आणि स्वामींची कृपा मिळवण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.